पण या व्हिडिओमध्ये माय सप्तरंग 7th स्टँडर्डची जी पोयम आहे तिचे शब्दार्थ, क्वेश्चन आन्सर्स आणि ऑल ग्रामरचा पार्ट, त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बघणार आहोत शब्दार्थ. पहिला शब्द आहे माय. मायचा दुसरा शब्द येणार आहे मराठी आई आणि तिचा इंग्लिश वर्ड येणार आहे मदर. दिसचं येणार आहे दिवस आणि इंग्लिश वर्ड आहे डे. धरणीचं धरती आणि इंग्लिश अर्थ. जाळचं आग येणार आहे आणि इंग्लिश वर्ड आहे फायर. आसूचं येणार आहे अश्रू आणि इंग्लिश वर्ड आहे टीयर. हंबरडाचं येणार आहे आक्रोश आणि इंग्लिश वर्ड येणार आहे लाऊड वायलिंग. क्रूशचं येणार आहे अशक्त म्हणजे लीन आणि देहचं येणार आहे शरीर म्हणजेच बॉडी. आता आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. पहिला क्वेश्चन आहे, कवी आणि त्याची भावंडे झोपडीच्या दरवाजातच का बसून राहत? म्हणजे कवी आणि त्यांचे जे भाऊ बहीण होते ते झोपडीच्या दरवाजामध्ये का बसत असत? तर उत्तर आहे, कवी व त्यांची भावंडे संध्याकाळ झाल्यानंतर आईची वाट पाहत दरवाजात बसत, कारण आई घरी आल्यावरच स्वयंपाक होत असे व त्यांना जेवायला मिळत असे. म्हणजे जोपर्यंत त्यांची आई घरी येणार नाही तोपर्यंत त्यांना जेवायला मिळत नसे. त्यामुळे कवी आणि त्यांची भावंड त्यांच्या आईची वाट बघत झोपडीच्या दरवाजामध्ये बसून राहत असत. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, कवीच्या आईचा चालताना तोल का जात असावा असे तुम्हाला वाटते? म्हणजे असं तुम्हाला का वाटतं की कवीची आई चालताना लटपटते किंवा इनबॅलन्स होते असं तुम्हाला का वाटतंय? सो उत्तर आहे, कवीच्या घरची परिस्थिती फारच वाईट होती. ते फार गरीब होते. म्हणजे त्यांची जी घरची सिच्युएशन होती ही खूप बिकट होती किंवा खूप वाईट होती आणि ते खूप असे गरीब होते. त्यामुळे घरात पोटभर अन्नही खायला मिळत नसे. त्यामुळे त्यांना पोटभरून अन्नसुद्धा जेवायला मिळत नव्हते. कवीची आई फारच क्रूश होती. क्रूश म्हणजेच काय तर अशक्त होती. ती रानात जाऊन मोळी आणत असे आणि ती रानात जायची आणि मोळी घेऊन यायची. लाकडे शोधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रानात फिरत असे आणि तिला लाकडं शोधायची असायची. मोळी कशाची होती तर लाकडाची होती. सो लाकडं शोधण्यासाठी तिला खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप फिरावं लागायचं. त्यामुळे सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा दाणाही नसे. त्यामुळे तिला जेवायलाच मिळायचं नाही. म्हणजेच काय, तिच्या पोटात एक अन्नाचा कण पण नाही जायचा. सकाळपासून फिरून तिचे पायही क्षीण होत आणि सकाळपासून फिरल्यामुळे तिचे पाय सुद्धा असे थकले जायचे. म्हणजे क्षीण म्हणजे काय तर तिचे पाय दमलेले किंवा थकलेले असायचे. म्हणूनच आईचा चालताना तोल जात आहे असे वाटतं. म्हणून आई इनबॅलन्स होते की काय असं आपल्याला वाटतं. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, भाकरीच्या वासाने कवी का रडत असे? म्हणजे भाकरीचा वास आल्यावरती कवीला रडायला का येत असे? उत्तर आहे, संध्याकाळ होताच शेजाऱ्यांकडे दिवे लागत असत. म्हणजे संध्याकाळ झाली की दुसऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये दिवे लागत असत. संध्याकाळ झाल्यानंतर स्वयंपाक करताना येणाऱ्या पदार्थाचा सुगंध नाकात जात असे आणि संध्याकाळी दुसऱ्यांच्या घरामध्ये जे काही शिजते, जे काही जेवण बनवते त्याचा जो वास आहे, त्याचा स्मेल आहे तो कवीच्या नाकात जायचा. सकाळपासून कवी व त्याची भावंडे उपाशी असत आणि सकाळपासूनच त्याची भावंड आणि कवी हे उपाशी असायचे. भुकेमुळे त्यांचे पोट दुखत असे आणि खूप भूक लागल्यावरती कसं पोटात दुखतं किंवा असं वेगळ्याच प्रकारचं एक फिलिंग येतं, तसं कवीला आणि त्यांच्या भावंडांना होत असे व डोळ्यात अश्रू दाटून येत आणि आपल्याला खायला मिळत नाही ह्या गोष्टीचं दुःख होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. म्हणूनच भाकरीच्या वासाने कवी रडत असे. म्हणूनच दुसऱ्यांच्या घरातून भाकरीचा वास आला की कवीला रडायला यायचं. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, कवी क्रूश मोळीवालीची मोळी का विकत घेतो? म्हणजे एखादी अशक्त मोळीवाली जर असेल तर तिची मोळी कवी का विकत घेतो? उत्तर काय आहे तर कवीची आई सकाळपासून काबाड कष्ट करत असे. म्हणजे कवीची आई सकाळपासून खूप काबाड कष्ट म्हणजे खूप मेहनत करणं, खूप परिश्रम करणं व रानात जाऊन मोळी तयार करून विकत असे. मग दिवसभर ती रानामध्ये फिरायची, मोळी तयार करायची, मग ती जाऊन बाजारात विकायची आणि मग तिथून जे काही भेटेल ते घेऊन येऊन घरी जेवण बनवून तिच्या मुलांना खायला घालत असे. लेखकांनी लहानपणी जे दुःख भोगले त्यांची गरीब परिस्थिती त्यांना आठवत असे आणि लेखकांनी जे लहानपणी दुःख भोगलं होतं, त्यांची आई रानात गेल्यावरती त्यांना जे दुःख व्हायचं ते ह्या क्रूश मोळीवालीच्या मुलांनी भोगू नये असं त्यांना वाटायचं. त्यांची गरीब परिस्थिती त्यांना आठवत असे आणि त्यांनी जी गरीब परिस्थिती काढली ही त्यांना आठवायची. आपण जे दुःख भोगले ते या गरीब क्रूश मोळीवालीच्या मुलांनी भोगू नये असा विचार करून कवी क्रूश मोळीवालीची मोळी विकत घेत असे आणि त्यांना असं वाटायचं की जे कष्ट आम्ही भोगलं आहे, जी गरीब परिस्थिती आम्ही अनुभवली आहे ही ह्या मोळीवालीच्या मुलांनी अनुभवू नये म्हणून कवी त्या क्रूश मोळीवालीची मोळी विकत घेत असे.
त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, आई सकाळपासून कुठे व का जात असे? म्हणजे त्यांची आई सकाळपासून कुठं जायची आणि का जायची? तर उत्तर आहे, आई सकाळपासून रानात लाकडं गोळा करण्यासाठी जात असे व ती विकण्यासाठी बाहेर जात असे. सकाळपासून ती रानात जाऊन लाकडं गोळा करायची, त्याची मोळी बांधायची आणि ती विकण्यासाठी बाहेर निघून जायची. म्हणजेच काय, जिथे ते लाकडं वगैरे किंवा ती मोळी विकली जाते अशा ठिकाणी ती विकण्यासाठी बाहेर जात असे. त्याच्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करा. अंधारात डॅश डॅश तोल जाई. तर ते काय येणार आहे? अंधारात चिरते तेव्हा एक सावली जड येई, डोई तिच्या भारा असे चालताना तोल जाई. सेकंड आहे, माय पडली डॅश डॅश प्राण गेला. तर माय पडली धरणीवर, गंडे झाले मंत्र झाले, वैद्य आला, दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला. त्यानंतर आहे, खालील ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. आणि इथे 2 लाईन दिलेल्या आहेत, त्याचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे. नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार सारा, तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा. कवी या ओळीत म्हणतात की संध्याकाळ होता शेजाऱ्यांकडे दिवे लागत असत. म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळ व्हायचा त्यावेळेस शेजाऱ्यांकडे दिवे लागायचे आणि संध्याकाळ झाल्यावर स्वयंपाक करताना येणारा सुगंध नाकात जात असे. म्हणजे जे स्वयंपाक बनवला जात होता त्याचा वास यांच्या नाकात जायचा. सकाळपासूनच कवी व त्यांची भावंडे उपाशी असत आणि भुकेल्यामुळे त्यांचे पोट दुखत व त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत असत. अशा प्रकारे तुम्हाला अर्थ येत असेल तो इथे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द. कृशचा अपोजिट येणार आहे लट्ट. कृश म्हणजे खूप बारीक असणारा किंवा अशक्त असणारा आणि लट्ट म्हणजे जो खूप हेल्दी आहे असं. हळूचं येणार आहे लवकर, रात्रीचं येणार आहे दिवस. प्रकाशचा अपोजिट येणार आहे अंधार आणि जाईचा अपोजिट येणार आहे येई. काळाचं येणार आहे पांढरा आणि उदासचं येणार आहे आनंदी. काळोखचं येणार आहे उजेड. त्यानंतर अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचे आहे. दिवाचं येणार आहे दिवाचा हा दिवा असा येणार आहे, त्या प्रकारे तुम्हाला हे शब्द शुद्ध करून लिहायचे आहेत. पहिला आहे दिवा, दुसरा आहे झोपडी, तिसरा आहे भाकरी, चौथा आहे भाऊ, वीरला, कृश, तिची आणि कवीची. अशा प्रकारे तुम्हाला हे शब्द शुद्ध करून लिहायचे आहेत. त्यानंतर आहे खालील शब्दांपासून नवीन शब्द तयार करा. आता जसं इथे सांगितलं आहे, कष्टचं जसं येणार आहे कष्टाळू, तसं मायाचं येणार आहे मायाळू, कणवचं येणार आहे कनवाळू, दयाचं येणार आहे दयाळू, झोपचं येणार आहे झोपाळू आणि कृपाचं येणार आहे कृपाळू. त्यानंतर आहे संधी सोडवायचे आहेत. दुष्काळचं येणार आहे दुष प्लस काळचं दुष्काळ होणार आहे. काहीचाचं येणार आहे काही प्लस असा. घरचं येणार आहे घर प्लस ई. नाहीचं येणार आहे नाही प्लस असा. एक एकचं येणार आहे 1 + 1. सकाळचं येणार आहे सकाळ प्लस ई. संध्याकाळचं येणार आहे संध्याकाळीचं येणार आहे संध्याकाळ प्लस ई. त्यानंतर दारचा प्रत्यय लावायचा आहे. आता जसं डौल आहे तर डौलला जर दारचा प्रत्यय लावला तर इथे होणार आहे डौलदार. दमचं होणार आहे दमदार. जोरचं होणार आहे जोरदार. जबाबचं होणार आहे जबाबदार आणि रखवालचं होणार आहे रखवालदार. त्यानंतर मानस प्लस ईकचं जसं मानसिक होतं त्या पद्धतीने आपल्याला पुढचे जे वर्ड आहेत ते जॉईन करून लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला एक नवीन वर्ड तयार होईल किंवा भेटेल. भाव प्लस ईकचं होणार आहे भावनिक. व्यवसाय प्लस ईकचं होणार आहे व्यावसायिक. प्रात्यक्ष प्लस ईकचं होणार आहे प्रात्यक्षिक. साहित्य प्लस ईकचं होणार आहे साहित्यिक. त्यानंतर आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द जो येतो तो लिहायला सांगितलेला आहे. भाषण करणाऱ्याला काय म्हणतात तर वक्ता म्हणतात. भाषण ऐकणारा श्रोता असतो. गाणे गाणारा गायक असतो. नृत्य करणारा नर्तक असतो आणि नृत्य जर करणारी लेडीज असेल तर ती नृत्यांगना होते. आणि कविता रचणारा कवी असतो आणि कविता रचणारी ही कवयित्री असते. आता आपण वर्कबुकवाले क्वेश्चन बघूया. पहिला आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा. घरोघरी डॅश डॅश कुठे वांगे. तर इथे काय येणार आहे, घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे. सेकंड आहे वाट डॅश डॅश जाऊ. वाट पाहत बसू कधी तिचे सारे आम्ही भाऊ, मोळी नसे विकत तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ. थर्ड आहे हंबरडा डॅश डॅश वाऱ्यावर. हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, माय तरी सोडून गेली चिल्ली पिल्ली वाऱ्यावरती. त्यानंतर खाली आहे कवितेचा भावार्थ आपल्या शब्दात लिहा. म्हणजे हे जे लाईन दिलेले आहेत कवितेच्या त्याचा अर्थ आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहून सांगायचा आहे. पहिला आहे
एकदा काय झाले कसे आम्हा काही कळले नाही, माय आली पाय बांधून भळाभळा रक्तवाही. सो ह्याचा अर्थ येणार आहे, कवी आपल्या भावंडाबरोबर घरात असताना त्यांची माय पाय बांधून येते. कवीला व त्यांच्या भावंडांना काय झाले हे कळले नाही, मायच्या पायातून भळाभळा रक्त वाहत होते. अशा प्रकारे तुम्हाला जो त्याच्यातून अर्थ सुचणार आहे तो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. सेकंड आहे, शोधते माझी नजर माय आता मी उदास होतो, दिसता कृश मोळीवाली मोळी तिची विकत घेतो. याचा अर्थ येणार आहे, आता जेव्हा माझी नजर माझ्या आईला शोधते तेव्हा मी खूप दुःखी होतो. जर मला एखादी कृश म्हणजेच अशक्त मोळीवाली दिसली तर मी तिची मोळी विकत घेतो. थर्ड नंबर आहे, काळी काळी कृश देह ती असे माझी माय, वनवन सकाळपासून मोळीसाठी रानात जाय. आता याचा अर्थ येणार आहे, मायचा रंग नेहमी उन्हात असल्यामुळे काळा होता, वेळेवर अन्न खायला मिळत नसल्यामुळे तिचा देह कृश होता म्हणजेच अशक्त होता. अशी ती माझी आई एका मोळीसाठी वनवन रानात सकाळपासून जात असे. अशा प्रकारे तुम्हाला हे अर्थ पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. घरोघरी चुलीवर कोणते अन्न तयार होत असे, म्हणजे शेजाऱ्यांच्या घरामध्ये कोणकोणत्या प्रकारचं अन्न तयार होत असे. तर उत्तर आहे, घरोघरी चुलीवर चून, चूनचा अर्थ येणार आहे झुणका, भाकरी, वांगे हे अन्न तयार होत असे. सेकंड आहे, कवीच्या आईचा देह कसा होता. तर उत्तर आहे, कवीच्या आईचा देह कृश म्हणजेच अशक्त होता. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, एकदा कवीची आई पाय बांधून का आली. तर उत्तर आहे, एकदा कवीच्या आईच्या पायातून भळाभळा रक्त वाहत होते म्हणून कवीची आई पाय बांधून आली होती. फोर्थ नंबर आहे, चिल्ली पिल्ली वाऱ्यावर सोडून कोण गेली. आणि उत्तर आहे, चिल्ली पिल्ली वाऱ्यावर सोडून माय म्हणजेच कवीची आई गेली. फिफ्थ नंबर आहे, कवी आता काय करतात. म्हणजे आता जेव्हा आईची आठवण येते तेव्हा कवी काय करतात. कवी आता एखादी कृश म्हणजे अशक्त मोळीवाली दिसली की तिची मोळी विकत घेतात. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. कवीच्या कुटुंबांची परिस्थिती खूप गरिबीची होती, हे कशावरून दिसून येते. म्हणजे आपल्याला कसं कळतं की कवीचं कुटुंब खूप गरीब होतं. उत्तर आहे, कवीच्या घरात, घर म्हणजेच काय तर झोपडी, साधा दिवा सुद्धा लागत नसे. म्हणजे कवीच्या घरामध्ये साधा दिवा सुद्धा लागत नव्हता. दुसऱ्यांच्या घरी दिवे लागत, चुलीला जाळ लागे, भाकरी बनवल्या जात, पण कवीच्या घरी याच भाकरीसाठी त्यांच्या आईला सकाळपासूनच खूप कष्ट करावे लागत. यावरून कळते की त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला कळतं की कवीची परिस्थिती जी आहे ही खूप गरीब आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, अंधारातून आपली आई आली आहे हे कवी कसे ओळखत असे. उत्तर आहे, अंधारात जेव्हा कवीची आई घरी येत तेव्हा एक जाड सावली दिसत असे, कारण तिच्या डोक्यावर भारा म्हणजेच मोळी असे आणि अशक्त असल्यामुळे तिचा तोल डळमळला जात आहे, म्हणजेच ते इनबॅलन्स होत आहे असं वाटत. यावरून कवी आपल्या आईला ओळखत असे, कारण त्यांच्याकडे दिवा नव्हता, सो पूर्ण अंधार असायचा. आणि जेव्हा एखादी जाडसर सावली का, कारण तिच्या डोक्यावरती एक मोठी जी मोळी असायची, तिची जी सावली आहे ती जाडसर पडायची, त्यामुळे ती जी सावली आहे ती जाडसर होत असे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. झोपडीचा अर्थ येणार आहे पर्णकुटी किंवा गवतारू घर, आसूचे येणार आहे अश्रू, वासचे येणार आहे सुगंध लिहू शकता, दरवळ लिहू शकता किंवा सुहास पण लिहू शकता. त्याच्यानंतर रक्तचे येणार आहे रुधिर किंवा असूद, रानचे येणार आहे शेत किंवा वावर, प्राणचे येणार आहे चेतना, जिवंतपणा किंवा जीव. तिन्हीपैकी एक कोणताही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे नजर, नजरचे येणार आहे लक्ष किंवा डोळा किंवा समज किंवा दृष्टी. सापचं येणार आहे भुजंग किंवा सरपटणारा प्राणी. याच्यातला एक कोणताही लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द लिहा. सो शरीरसाठी काय आलाय तर देह, मुलेबाळीसाठी आलाय चिल्ले पिल्ले, आईसाठी आलेला आहे माय, अशक्त म्हणजेच कृश, दिवसचं येणार आहे दिस आणि डोक्याचं येणार आहे डोई. सो हे शब्द जे आहेत हे पोयममध्ये आपल्याला वापरलेले आहेत. सो त्यांचे अर्थ हे असे आहेत. कवितेमध्ये आलेले जोड शब्द. आता जोड शब्द म्हणजे काय तर ज्याचे 2 अर्थ निघतात असे शब्दाला जोड शब्द म्हणतात. तर पहिला आहे धरणी वर म्हणजे धरणी आणि वर, चिल्ले पिल्ले म्हणजे चिल्ली आणि पिल्ले, त्याच्यानंतर वारा आणि वर, आणि मोळी आणि वाली म्हणजे मोळी एक होणार आहे आणि वाली एक होणार आहे. सो अशा प्रकारे हे जोड शब्द आलेले आहेत.
8 नंबरचा आहे वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे दिस बुडून जाणेचा अर्थ येणार आहे दिवस मावळणं किंवा सूर्यास्त होणं. वाक्य येणार आहे दिस बुडून गेला तरी आई अजून घरी आली नव्हती. अशा प्रकारे तुम्हाला याचं वाक्य बनवायचं आहे. भडभडून येणे, भडभडून येण्याचा अर्थ येणार आहे खूप रडायला येणे. वाक्य येणार आहे सुषमाला तिची आई ओरडली म्हणून तिला भडभडून आले. म्हणजे आई ओरडल्यामुळे तिला खूप रडायला आलं. त्यानंतर आहे डोळ्यात धारा लागणेचा अर्थ येणार आहे डोळ्यातून अश्रू वाहणे. वाक्य येणार आहे श्यामची आई अचानक मृत्यू पावल्याने श्यामच्या डोळ्यात धारा लागल्या. म्हणजे त्याला आपोआप रडायला येऊ लागलं. वन वन करण्याचा अर्थ आहे त्रासदायक भटकंती करणे. म्हणजेच जे कवीची आई कशी त्रासदायक भटकंती करत होती किंवा वनवन करत होती एका मोळीसाठी किंवा लाकडं भेटवण्यासाठी. वाक्य येणार आहे आदिवासी लोक अन्नासाठी जंगलामध्ये वनवन करतात. म्हणजे खूप त्रासदायक भटकंती सहन करतात किंवा भटकंती करतात. 5 नंबर आहे देहातून प्राण जाण्याचा अर्थ येणार आहे मरण पावणे. वाक्य आहे दिवस संपता संपता मायच्या देहातून प्राण निघून गेला. म्हणजे माय जशी संध्याकाळ झाली तशी मरून गेली. हंबरडा फोडण्याचं येणार आहे जोरात ओरडणे. वाक्य मायेचा प्राण गेला म्हणून मुलांनी हंबरडा फोडला. म्हणजे खूप जोरात रडणे किंवा ओरडणे. चिल्ले पिल्ले वाऱ्यावर सोडण्याचा अर्थ येणार आहे लहान मुलांना सोडून निघून जाणं. जसं कवीची आई त्यांना सोडून निघून गेली होती. वाक्य येणार आहे आई आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना वाऱ्यावर सोडून निघून गेली. 8 नंबर आहे उदास होणे. उदास होण्याचे अर्थ आहे दुःखी वाटणे येऊ शकतं, निराश होणे, खिन्न होणे. आणि वाक्य बनणार आहे आई वाचून मूल उदास झाले होते. म्हणजे आई नाही म्हणून बाळ निराश झालं होतं किंवा दुःखी झालं होतं. त्यानंतर आहे संधी सोडवा. अधिकाधिकचं येणार आहे अति प्लस अधिक. आणि मनसोक्तचं येणार आहे मन प्लस सोक्त. नकोसेचं येणार आहे नको प्लस असे. मनोरथचं येणार आहे मन प्लस रथ. कुणीसेचं येणार आहे कुणी प्लस असे. आणि असावेसे येणार आहे असावे प्लस असे. अशा प्रकारे तुम्हाला ही वर्कशीट कंप्लीट करायची आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.